हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 6. शब्दखंडन. ओवी क्रमांक 53. तो कापुराची मशी करू, रत्नदीपी काजळ धरू, वांजेचे लेकरू परणू सुखे. अर्थात त्याने कापराची शाई करावी, रत्नाची ज्योत पेटवून काजळ तयार करावे, वांझेच्या मुलाचे मोठ्या उत्साहाने लग्न लावावे. त्याने कापरापासून शाई तयार करावी. शाईसाठी काजळी असावी लागते. अहो, कापूर जाळला त्याला काजळी पकडत नाही, यामुळे त्यामागे काहीही उरत नाही. मग आता अशा कापरापासून शाई कशी तयार होणार? याचप्रमाणे अविद्या जरी ताप देत असली तरी ती प्रत्यक्ष दाखविता येत नाही, ती पकडता येत नाही. रत्न जाळता येत नाही, यामुळे रत्नाची ज्योत असू शकत नाही. मग त्याला काजळ कोठून येणार? अविद्या अस्तित्वात नाही, मग ती पकडून नष्ट कशी करणार? ज्या स्त्रीला मूल होत नाही तिला वांझ असे म्हणतात. मग तिच्या मुलाचे लग्न कसे लावणार? याचप्रमाणे अविद्या निर्माण होत नाही तर ती नष्ट कशी करणार? ओवी क्रमांक 54. तो अवसेचीनी सुधा करे, पोसू पातळीची चकोरे, मृगजळीची जळचरे गाळू सुखे. अर्थात त्याने अमावस्येच्या अमृताने पाताळामधील चकोर पक्षी पोसावेत, मृगजळातील जळचर प्राणी खुशीने पकडावेत. अमावस्येला चंद्र नसतो तर त्याचे चांदणे कोठून आणणार? चांदणे नाही तर त्याचे अमृत कसे पिणार? पाताळात चकोर पक्षी नसतो तर तो तेथे कसा सापडणार? सर्वच विचित्र आणि अशक्य कोटीतील गोष्टी आहेत या. याचप्रमाणे अविद्या, अज्ञान या अशक्य गोष्टी आहेत. त्या अस्तित्वात नसताना त्रासदायक ठरतात. त्यासाठी सत्य असलेली विद्या, ज्ञान मिळवावे आणि त्रास नष्ट करावा. मृगजळ भासमान असते, तेथे पाणी कसे असणार? मग त्यात जलचर प्राणी असणे ही कल्पनासुद्धा करणे वेडेपणाचे आहे. याचप्रमाणे अज्ञान, अविद्या भासमान असल्यामुळे तशी कल्पना करणे वेडेपणाचे आहे. याऐवजी सत्य असलेले ज्ञान, विद्या प्राप्त करावी. त्यायोगे अशा कल्पना केल्या जाणार नाहीत. ओवी क्रमांक 55. अहो हे किती बोलावे, अविद्या रचली अभावे, आता काय नासावे शब्दे येणे. अर्थात अहो याबद्दल किती बोलणार? अस्तित्वात नसलेली अविद्या यांनी कल्पिली आहे. आता यासाठी शब्द छल कशाला करावा? माऊली म्हणतात की अहो याबद्दल किती बोलावे आणि किती न बोलावे. याबद्दल सांगावे तितके थोडेच आहे. जे सांगितले त्यावरून आता समजून घ्यावे. कारण जिचा अभाव आहे, जी अस्तित्वातच नाही, जी प्रत्यक्षात असत नाही, अशी ही अविद्या यांनी कल्पनेने रचली आहे. कारण काल्पनिक शब्द रचणे सोपे आहे. शब्द बिचारे कसेही रचले तरी तक्रार करत नाहीत. तथापि रचलेले, कल्पिलेले सिद्ध करणे किंवा प्रत्यक्षात दाखविणे किंवा अशाची अनुभूती घेणे अशक्य आहे. यासाठी प्रत्यक्ष असलेल्याची, त्या एकमेव सत्याची अनुभूती घ्यावी आणि अशा या वेडगळ कल्पनांमधून सुटका करून घ्यावी. सत्यावर आधारित असलेला शब्द त्याप्रमाणेच सत्यार्थ व्यक्त करतो. यामुळे सत्य असलेले शब्दांमधून व्यक्त होते आणि ते सर्वांना समजते. परंतु शब्दांनी असत्य, भ्रामक, मिथ्या जर व्यक्त केले तर ते कोणालाच समजत नाही. कारण सत्यार्थामधून निर्माण झालेले शब्द निरर्थक व्यक्त करू शकत नाहीत. येथे माऊलींना सांगायचे आहे
की अशा प्रकारे सत्यार्थी असलेल्या बिचाऱ्या शब्दांचा दुरुपयोग करून असत्य, भ्रामक, मिथ्या कशासाठी व्यक्त करावे? हा ते शब्द ऐकणाऱ्यांचाच आणि वाचणाऱ्यांचाच फक्त छळ आहे असे नाही, तर हा त्या बिचाऱ्या शब्दांचाही छळ आहे, त्यांचा दुरुपयोग आहे. माऊली म्हणतात की अशा प्रकारे शब्दांचा दुरुपयोग करून नाश करू नका. त्यापेक्षा याच शब्दांचा सुंदर सदुपयोग करून ज्ञान, विद्या आत्मसात करावी आणि या अज्ञानापासून, अविद्येपासून कायमकरिता दूर व्हावे, हे उत्तम. ओवी क्रमांक 56. नाही तयाचे नि नासे, शब्द न ये प्रमाण दशे, अंधारी अंधारा जैसे नवे रूप. अर्थात अंधाराला अंधारात निरखता येत नाही, तसे जे अस्तित्वात नाही त्याचा नाश करायला वापरल्याने शब्दांना अस्तित्व येत नाही. अंधार स्वतःला अंधारात निरखू लागला तर ते त्याला शक्य होत नाही. इतकेच काय, तर तो प्रकाशात जरी स्वतःला निरखू लागला तरी तेही शक्य होत नाही, कारण प्रकाशात त्याचे मिथ्या अस्तित्व जाणवत नाही. प्रकाशात त्याचा भासमान मागमूस उरत नाही. अशा प्रकारे अस्तित्वात नसलेला अंधार अंधारात किंवा प्रकाशात स्वतःला निरखून सिद्ध करू शकत नाही, कारण मुळातच तो प्रकाशाचा अभाव असल्यामुळे तो आभास आहे, तो मिथ्या आहे, तो प्रत्यक्ष अस्तित्वात नाही. तसेच जरी आपण विद्वत्ता प्रचूर, पांडित्याने बहरलेले, भाषाशैलीने नटवलेले असे शब्द वापरले आणि अविद्या नष्ट करू लागलो तरी ते शक्य होत नाही, कारण अविद्या असे काहीही नाही. यामुळे शब्दांना महत्त्व प्राप्त होऊन नष्ट करण्यासाठी अविद्या असे काही अस्तित्वात असते हे सिद्ध होत नाही. उदाहरणार्थ, सशाला शिंगे असतात असे कितीही विद्वत्तापूर्ण शब्द योजना करून पांडित्याने सांगितले तरी त्यामुळे त्या शब्दांना महात्म्य प्राप्त होऊन ते सिद्ध होत नाही, सशाला शिंगे फुटत नाहीत. अहो, जे मुळातच आडात नाही ते पोहऱ्यात कसे येईल? विहिरीमधून पाणी काढण्यासाठी त्या विहिरीत पाणी असावे लागते. सशाला शिंगे आहेत, सशाला शिंगे आहेत, सशाला शिंगे आहेत असे हजारदा घोकले म्हणून शब्द सामर्थ्याने सशाला शिंगे कशी फुटणार? विहिरीत पाणी आहे, विहिरीत पाणी आहे, विहिरीत पाणी आहे असे हजारदा घोकले म्हणून विहिरीत शब्द सामर्थ्याने पाणी कसे निर्माण होणार? याचप्रमाणे अस्तित्वात नसलेली अविद्या नष्ट कशी करता येईल? हरिओम.